नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। मी आज बनवणार आहे शेवयाचा उपमा। त्याच्यासाठी मी तेल गरम कढई ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून गरम करून घेतले। आता हा मी रेडीमेड शेवया आणलेले आहेत, त्या घेतल्यात 1 वाटी घेतलेला आहे। तर आपण ते भाजून घ्यायचं आधी। हा व्यवस्थित गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला भाजायचे। शेवया तुम्ही तुमच्याकडे कोणत्या अवेलेबल असतील त्या घेतल्या तर चालतात, बारीक मोठ्या कोणत्याही चालतात। तर हे व्यवस्थित फ्राय करून आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मग नंतर फोडणी द्यायची। तर हे बघा आपले शेवया भाजलेल्या आहेत, अशा ब्राउन कलर मध्ये हवा। असा ब्राउन कलर आला की बस झालं, आपल्याला भाजलेले असतात। आता हे आपण काढून घेऊया। शेवया काढून घेतलेल्या आहेत, त्याच कढईमध्ये मी आणखीन 1 चमच तेल ऍड करणार आहे। 1 चमच घालायचं, कारण जास्त तेलकट झाले तर हे उपमा चांगला लागत नाही शेवयाचा। अर्धा चमच मोहरी घालायचे। मोहरीनंतर आपण हे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, हे कच्चे शेंगदाणे आहेत, त्याला आधी फ्राय करण्यासाठी मी आधी टाकणार आहे, म्हणजे ते तेलामध्ये चांगले फ्राय होतील मोहरी बरोबर। तुमच्याकडे भाजलेले शेंगदाणे असतील तर नंतर टाकलं तरीही चालतंय। अर्धा चमच जिरे टाकूया। जिरे टाकायचे आणि हा 1 कांदा आहे चिरलेला आणि मिरच्या आहेत त्या एकत्र टाकलेल्या भाजून घ्यायचं। कढीपत्ता हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊया। तर कांदा वगैरे व्यवस्थित आपला फ्राय झालेला आहे। तुम्हाला ह्याच्यामध्ये जर कलरसाठी हळद घालायची असेल तर तुम्ही हळद घालू शकताय। मी हा पांढराच उपमा बनवणार आहे। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया। हा एवढा 1 ग्लास होईल एवढा पाणी घातलेलं आहे मी। तुम्ही तुमच्या शेवया कशा आहेत ते अशा अंदाजाने घालू शकताय। चवीप्रमाणे मीठ ॲड करूया। आणि ह्याला छानपैकी 1 उकळी काढूया आणि मग आपण ह्याच्यामध्ये शेवया घालायचे। तर हे बघा ह्याला छानपैकी अशी उकळी आलेली आहे। आता हे आपण शेवया भाजून ठेवलेल्या त्या ह्याच्यामध्ये ॲड करूया। आणि 5 मिनिटं ह्याला आपण आता झाकून शिजायला ठेवायचं आहे। अधूनमधून काढून बघायचं आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाहीये। मी 1-2 वेळा ह्याला काढून हलवून घेतलेलं आहे झाकून। तर हे बघा आपला उपमा तयार झालेला आहे। अगदी थोडासा ड्राय व्हायला पाहिजे, म्हणजे मग तो एकदम छान लागतो। हे बघा 1-2 मिनिटं त्याला असंच ठेवून देऊया, म्हणजे तो छान ड्राय होतो आणि मग तर हा आपला शेवयाचा उपमा तयार झालेला आहे। ह्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर ॲड करूया। वरून घालायची कोथिंबीर छान अशी, आणि हे सगळं हलवून घेऊन आता आपण याला सर्व करून घेऊया। तर छान असा उपमा आपला खाण्यासाठी तयार आहे। हे बघा एकदम ड्राय झालेला आहे आणि छान झालेला आहे। जर तुम्हाला माझे असे व्हिडिओ बघण्यासाठी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करत जावा, जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळतील। तर वरून कोथिंबीर घालूया आणि हा आपला उपमा खाण्यासाठी तयार आहे। थँक्यू।